लोकसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्यात निर्माण झालेला तणाव ऐन विधानसभा निवडणुकीत निवळताना दिसतोय। उद्धव यांनी हा तणाव कमी करण्यात पुढाकार घेतल्याचं दिसून येतंय। हा राजकीय समझोता आहे की गडकरींचं केंद्रात वाढलेलं राजकीय वजन त्यास कारणीभूत ठरतंय, याचा गूढ मात्र कायम आहे। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीनं शिवसेना भाजप युतीत वादळ निर्माण झालं। या भेटीवरून गडकरी शिवसेनेच्या निशाण्यावर होते। वाद इतका टोकाला पोहोचला की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गडकरींना महायुतीतला स्पीड ब्रेकर अशी उपमा दिली। शिवसेनेचं मुखपत्र सामनानंही गडकरींना व्यापारी म्हणून हिणवलं। काही झालं तरी गडकरी आमच्या सोबत आहेतच, फक्त जे त्यांचं आवडलं नाही ते आवडलं नाही, मी बोललो आणि मी बोलणार ते मी बोलणार। कारण मला खरोखर असं वाटतं की चांगलं सगळं चाललं असताना मध्ये कुठे खाटे फुटायला नको, म्हणून जे मला पटतं ते पटतं, नाही पटतं ते नाही पटत। उद्धव फक्त टीका करून थांबले नाहीत, त्यांनी गडकरींच्या प्रचाराला जाणंही टाळलं। लोकसभा निवडणुकीत त्यांनी गोपीनाथ मुंडेंशी जुळवून घेतलं, मात्र मुंडेंच्या अचानक निधनानं उद्धव यांना धक्का बसलाय। त्यातच गडकरींचं केंद्रीय राजकारणात वजन वाढलंय। त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोर टीममध्ये असलेला समावेश आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक यामुळे उद्धव यांना त्यांची दखल घेणं भाग पडलंय। याची प्रचिती अलीकडे शिवसेनेच्या कार्यक्रमात येऊ लागली आहे। खुद्द उद्धव ठाकरे गडकरींवर स्तुतीसुमनं उधळत आहेत। खरंच मला कौतुक करावं वाटतं, अभिनंदन करावं वाटतं ते नितीन गडकरी यांचं। कारण मी कल्पना मांडली, त्यांना फोन केला, त्यांनी सांगितलं उद्धवजी मी तुमचं स्टेटमेंट टीव्हीवरती पाहिलंय आणि हे मी करणार। आता भाषिक अस्मिता आणि जातीय समीकरणासारख्या मुद्द्यावर निवडणुका जिंकणं सोपं नसल्याचं उद्धव ठाकरेंनाही समजलंय। भाजपचं विकासाचं मॉडेल अंगीकारण्याचा उद्धव यांचा प्रयत्न दिसतोय। त्यासाठी त्यांना विकास पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडकरींची साथ हवी आहे, हे नव्या प्रस्थापित होत असलेल्या मधुर संबंधांवरून स्पष्ट होतंय। मात्र राज ठाकरेंशी असलेली मैत्री आणि उद्धव ठाकरेंशी वाढती जवळीक यांचा गडकरींनाच फायदा होण्याची चिन्ह आहेत। रौनक कुकडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।